हॉटेल तेजश्रय हे प्रकाश शिंदेंच्या मालकीचं सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमधून जेवण जायचं सुषमा अंधारेंचा दावा, तर अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचा सुद्धा पुनरुच्चार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न, 48 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरं जा, शंभूराज देसाईंचा अंधारेंना इशारा। सुषमा अंधारेंच्या लढ्याला माझं समर्थन, ठाण्यामध्ये शिंदे राहत असलेल्या परिसरात अनेक डान्स बार, कारवाई झालीच पाहिजे अंजली दमानी यांचा आरोप। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध, मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। तर मुंडेंविरोधात अंजली दमानी सुद्धा बावनकुळेंसोबत त्यांची भेट। धनंजय मुंडेंकडून मंत्रिपदासाठी लॉबिंगची चर्चा, मुंडेंकडून दिल्लीमध्ये अमित शहांची भेट, तर भेट ही पूर्वनियोजित होती। परळी मतदारसंघासंदर्भात शहांसोबत चर्चा, धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक, उद्या हायकोर्टात दिलासा न मिळाल्यास अजित पवार फडणवीसांकडे कोकाटेंचा राजीनामा सुपूर्द करणार, सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टानं काढलेले अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त, नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता, तर उद्या कोकाटेंच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी। माणिकराव कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस, राज्यपालांकडून मान्य, कोकाटेंजवळची खाती आता अजित पवारांकडे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। कोकाटेंना वाचवण्याचा अजूनही प्रयत्न सुरू, फडणवीस शेवटचा घाव मिंधेंवरच घालतील, पुढील विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का ही शंका, संजय राऊतांची टीका। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको, युती केल्यास भाजपचं नुकसान होईल, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। मुंबईमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढण्यास इच्छुक, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न, सूत्रांची माहिती। महायुतीत कसं लढता येईल याचा विचार सुरू, मलिकांशिवाय चर्चा करायची असेल तर मी करेन, पुणे पिंपरी चिंचवड वगळता इतर पालिकेच्या जागांसाठी चर्चा करणार, तटकरेंची माहिती। तुम्ही निवडणुकीत फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू, अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश, प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी। तर भाजप प्रलोभनं देऊन पक्ष फोडताय, जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू, नाना पटोलेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार भेटीत महायुती संदर्भातही चर्चा, अजित पवारांकडून नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित, महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे, अजित पवारांचं बैठकीत मत, सूत्रांची माहिती। संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भाजप आणि शिवसेना बैठकीचं अद्याप निमंत्रण नाही, भाजपची माझ्यावर नाराजी वाढते की कमी होते ते बघूया, पक्षानं आदेश दिला तरच बैठकीला जाणार, रवींद्र धंगेकरांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीतील राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित, रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार। मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश, म्हाडाच्या आरक्षित भूखंडांवर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधल्यामुळे कारवाई। सातारा ड्रग्ज प्रकरणावर मुंबई पोलिसांचा पाचगणीमध्ये 3रा छापा, मुंबई पोलिसांच्या कारवाई दरम्यानचा व्हिडिओही समोर। शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार काळाच्या पडद्याआड, वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, राम सुतार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवले। भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात, आजपासून भाजपचं घर चलो अभियान, 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार। तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका, हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस, तर 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचेही आदेश। सोनं 200 तर चांदी 1000 रुपयांनी महागली, जीएसटीसह सोनं 1,36,000 रुपये प्रतितोळा, तर चांदी 2,06,000 रुपयांवर।